तू आणि काय झालास तू? नाही 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 झाला नाही, ऍक्च्युली मी तुला असा केला, हो ना? रोबोट गोपड्या. ए गोपड्या, तुला तुझ्या हुशारीचा अभिमान नाही, माज होता ना, माज. हा होता की नाही? मग मी तुझ्या आयुष्यात आले आणि तुझा हा सगळा माज तनकन केला. तुझ्या हुशारीचा ना पारसा असं चोळा मोळा करून टाकलाय. गोपड्या, तू ना माझी पंचिंग बॅग आहेस रे, बायकोचा गुलाम. माझ्या अर्कशक्तीने तुझ्या तर्कशक्तीला त्या कुंटीवर बसवलंय. बघ बघ बघ, दिसते का? हा तुला असं ठोंब्यासारखं बसलेलं बघताना ना मला जाम मज्जा येते रे. आपण एक सेल्फी काढूयात. हे बघ कसं आलंय, मस्त ना? ए वेट वेट वेट, माझ्याकडे ना एक भारी आयडिया आहे. इकडे बघ बरं. हा फोटो कसा आला? छान आहे ना? काय की तू स्वर्गवासी झाल्यावर तुझ्या ह्याच फोटोवर मला हार टाकता येईल ना, म्हणून काय काय सांगू का रे गोपड्या, मला ना हे असं अर्क देणं वगैरे हे काही करण्याची गरजच नाहीये तुला. तुझी ती एक्स इंद्रायणी अजूनही तुझ्या आजूबाजूला गिरट्या घालत असते रे, म्हणून मला ना असं सेफ्टीसाठी हे करावं लागतं, बाकी काही नाही. पण थोडेच दिवस, तू काही काळजी करू नको. थोड्या दिवसात तू सरळ ढगात गेला तुझ्या अनिता काकाकडे, मग बस त्यांच्यासोबत रम्मी खेळत. रत्नाला भेटायला गेला होतास ना तू? त्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. स्वतःच्या एक जोरात थोबाडीत मारून घे. यू फूल. फूल नाही, युजफुल आहेस तू. तुझा यूज संपला मग तू पण संपलास. करेक्ट? ए गोपड्या, बायकोचं ऐकायचं. स्वर्गात जागा मिळते मला, ऐकशील ना? गुड मॉर्निंग इन्स्पेक्टर सर. बसा. कशाला आलात तुम्ही इथे? हे बघा, सारखं सारखं तुमच्या बहिणीला तुम्हाला भेटता येणार नाही. मी मला माझ्या बहिणीला भेटू द्या असं म्हणाले का? मग कशासाठी आलात तुम्ही इथे? मला आय विटनेसच्या स्टेटमेंटची कॉपी हवी. अहो ते काही खिरापत आहे का? म्हणायचं काय तुम्हाला? हे बघा, ते सरकारी डॉक्युमेंट आहे, ते मी असं कुणालाही देऊ शकत नाही. आरोपीच्या वकिलाला तरी द्याल ना? हो, त्यासाठी आधी वकील शोधा, मग बघू पुढचं पुढे. मिळाला का तुम्हाला वकील? हो.
करिश्मा दत्तोबा शेलुकरची वकील तुमच्या समोरच उभी आहे. सत्य बाहेर येणार आणि करिश्मा ताई निर्दोष मुक्त होणार. कारण ही केस मी स्वतः इंद्रायणी आदोक्षश दिग्रसकर लढणार. श्रीकले, काल लई मज्जा आली ना. मोठ्या बाई, अहो काय धमाल केलीत तुम्ही. आणि मला माहिती नव्हतं तुम्ही इतक्या मस्त नाचता. ते मज्जाच आली. हे आपला असच अशीच नाचले, पण तुझ्या अंगी नाना कला आहेत बर का. बर चल आता ना मला जादू शिकव. इंद्रायणीला धडा शिकवायचा आहे. मोठ्या बाई, इंद्रायणी ताई मोठ्या आहेत. मी त्यांना धडा कसा शिकवणार. अग तू नाही धडा शिकवायचा, धडा मी शिकवणार. तू फक्त मला जादू शिकव. काय मोठ्या बाई, तुमचा ना सेन्स ऑफ ह्युमर पण फारच कमाल आहे. आजच कळलं मला. म्हणजे का? म्हणजे विनोद बुद्धी. काय मस्त विनोद करता हो तुम्ही. वेळ पांघरून पेडगावला जायचं नाही. आपल्यात काल काय बोलणं झालंय ते लक्षात आहे ना तुझ्या? हो मग. अहो काय धमाल केली तुम्ही मोठ्या बाई. ते नाही, त्याच्याबद्दल नाही बोलते मी. काल आपल्यामध्ये जे काही बोलणं झालं ते तुझ्या लक्षात आहे ना? आपण काल रात्री बोललेलो. हा मग मला काही आठवत नाही हो मोठ्या बाई. नाही, तुला ना रोज 4 बदाम भिजवून खायला दिले पाहिजेत. अगं ते नव्हती का तू म्हणाली तर तू मला जादू टोना शिकवणार आहेस. शिकवत मोठ्या बाई, मी शिक्षिका आहे. शाळेत लहान मुलांना भाषा, विज्ञान, इतिहास, भूगोल, गणित असे विषय शिकवते. तुम्ही जे काही म्हणताय ना त्याबद्दल मला काही माहिती नाही, त्यामुळे हा विषय माझ्यासमोर बोलू नका. मला शांतपणा शिकवतीस? मूर्ख समजतीस मला काय? तुम्हाला काय समजायचंय ना ते समजा. ए, माझ्याशी 3-5 करायचं नाही बर का. मी कशी आहे ना ते तुझ्या जावेला जाऊन विचार. पळता बोई थोडी करून टाकेल. हाल हाल केले होते तसे तुझे पण करीन. अय, जादा शांतपणा करू नकोस. तापती सळई घेईन आणि डाग देईन तुला. हात सोडा मोठ्या बाई. सोडणार नाही. मी सांगतेय तुम्ही हात नाही सोडणार. सोडा ना माझा हात प्लीज. हे रडा भेकायचं काम नाही. अहो सोडणार नाही. आधी शिकव मला. शिकव. मोठ्या बाई, अहो काय करताय. ए, मोठ्या बाई, अहो खरंच उठायची नाटकं केली. सोड तिचा हात. तू घाबरू नकोस ग. मी आली आहे ना. नको रडूस. शकुंतला आमच्या मध्ये येऊ नकोस. हा. अहो एवढं झालंय काय. ए, माप ओलांडून दिग्रसकरांच्या घरात आली आहे तेव्हा मापात राहायचं. गप. काय झालं. काय इतकं रागवलं तुला त्या. ते तुम्ही मोठ्या बाईंनाच विचारा. गप, रडू नकोस.
मोठ्या बाई, मोठ्या बाई. थेरडे, तुला काय वाटलं ही श्रीकला तिची जादू इतक्या सहजासहजी तुला शिकवेल? आली मोठी. आय विटनेस द स्टेटमेंट. मोहितरावचा खून नक्की 11:15 वाजताच झालाय, कारण त्याआधी त्याने विनीतला फोन केला होता. म्हणजे मोहितराव जिवंतच होता. समझने वाले को इशारा कॉफी. ए जे बघतेस काय प्रेमानं कॉफी आणले तुझ्या बागानं. ये नंबर 1 कॉफी. अरे पण मी बनवली असती ना. काय इंदू हो? काम पण तूच करायचं, कॉफी पण तूच करायची आणि मी काय फक्त बघत राहणार? वाईट नवरा आहे का मी? ते काय म्हटलं बायको किती वेळची वेळासारखी एकटीच बडबडती, पण नवऱ्याने काळजी घेतली पाहिजे ना. मग म्हणलं काय करावं, एक मस्त कॉफी आणून देतो, बरं वाटत. एक नंबर काम केलं साधू. ह्या केसचं काम करत करत डोकं जड झालं होतं बाई माझं. प्यार की झप्पी तो टेंशन करे खच्ची, आजा मेरी बच्ची. काय ग इंदू, एवढा अभ्यास करून काय लागलं का हाती? हा आय विटनेस कुठून आलाय ना हेच कळत नाही. आदू चल माझ्या बरोबर, आपण त्या मोहितरावच्या घरी जाऊन बघू काय मिळतंय का. हे आता सही वेळ कमीच आहे आपल्याकडं. आदू हे बघ, आळशीपणा करू नकोस. बायकोचा आदेश आहे. चिच्चो आज्ञा बायको. गुड. आदू, करिश्माताई 11:15च्या आसपासच या घरातून निघाली होती, पण तिला चिट पाखरू दिसलं नाही. तर असं कसं काय शक्य? कावळ्याची नजर आहे तिची. बरोबर आहे, म्हणून तर चेक केलं पाहिजे की हा आय विटनेस लाईव्ह विटनेस तर नाही. ते करिश्माचं काय झालं असेल माहिती? एवढ्या रात्री आली ती, तस सरभरली असेल, घाबरली असणार 100%. मग काय तिचा फोकस हल्ला असेल ना, आणि अशा वेळी माणसाचं प्रोसेसिंग स्लो होतं, लॅग होतं माणूस. तो आय विटनेस म्हणत होता की त्यानं खिडकीतून बघितलंय करिश्माताईला खून करताना. शक्यच नाही. जर त्याने पाहिलं असतं तर
पकडलं नसतं का तिला लगेच? हा बोंबाबोंब नसती केली? पण असं काही झालं असतं तर ना, असं काही झालंच नाही. करिश्मा ताईने स्वतःची शपथ घेऊन सांगितलं की तिने काही केलं नाही. आदू चल जरा आज जाऊन बघू. आदू हं? मी मागच्या बाजूने बघून येते. मी इकडे बघतो. आदू 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 डोळे उघड ना. कोणी आहे का? हे आदू 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 इकडे डोळे उघड. आदू 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 ए आदू 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 उठ. आदू डोळे उघड. माझ्या आदूला हात लावतो. हिम्मतच कशी झाली रे तुझी? तुझी हिम्मतच कशी झाली रे माझ्या आदूला हात लावायची? मास्क काढ. हात तर तुझा चेहरा बघूनच राहते. हे घाबर गुंड्या पळतो कुठं? तुझ्या तर
आदू 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 अरे तू बरं आहेस ना? हा तू बरं आहे ना? मी पाणी आणते हा तुला. मी पाणी. त्या नालायकाने मागून हल्ला केला का डोक्यावर? तू त्याचा चेहरा बघितला का? नाही ना, पळून गेला. पण तो जो कोणी होता ना, त्याला आपण मोहितरावाच्या खोन्यापर्यंत पोहोचूच नाही असं वाटत होतं. त्याला काय माहित, आपण सत्य बाहेर काढल्याशिवाय राहणारच नाही. आई 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 आई, काय खतरनाक बाई आहे ती. अहो मारून मारून जीवच घेतला असता माझा. कोणे त्या इंद्रायणीने का? हा नाही तर काय. अहो साहेब, छोटा पॅकेट आणि बडा धमाका येतो. ए पिंट्या, नीट बोलायचं आपल्या समोर. अर्धवट बोललेलं आम्हाला चालत नाही. बोल. अहो पोपटराव साहेब, ती इंद्रायणी आणि तिचा नवरा मोहितरावांच्या घरापाशी चक्रा मारत होते. उलट्या आणि सुरू होती. ती बाई जशी वाड्याच्या मागे गेली तसं मी तिच्या नवऱ्याच्या टाकूयात काठीच आणली. मेला का तो? नाही ना, बेहोश झालता. मी त्याच्या नाकावर हात ठेवून बी चेक केलं तर म्हटलं बापाचं जसं काम फिट केलंय तसं बाईचं बी करू. ती बाईला डेंजर निघाली ना साहेब. करून वाघिणीसारखी चवतवून अंगावर आली. अहो पोटात लाता हाणल्या, पाठीत काठीने हाणलं. कसा बसा वाचलो तिच्या तावडीतून तर फाडूनच खाल्लं असतं. अरे हाड हाड तुझ्या जिंदगीवर. हे सगळं सांगताना तुला लाज कशी वाटत नाहीये? एक बाईने तुला मारला, हाणला, पळून लावला. तू तुझ्यावर. अरे त्या दोघांना आडवा करून जर तू आमच्याकडे आला असताना तर खुद्द या पोपटराव लांडगेने तुझा सत्कार केला असता. का नाही मारलं त्या दोघांना? कोणाला मारायच्या गोष्टी चालू आहेत बाबा? इंद्रायणी आणि आदोक्षजला. त्यांना मारायला नाही, त्यांच्यावर नजर ठेवायला पाठवलं होतं या पिंट्याला. हा त्या इंद्रायणीच्या हातचा मार खाऊन आलाय. काय? एक पिंट्या, तुला कशासाठी पाठवलेलं मी तिकडे? हं? तर त्यांच्यावर वॉच ठेवायला. मग मारामारी कशाला केलीस? हा? ही नसलेली अक्कल कशाला चालवलीस? नाही 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 नाही. चालवली तर चालवली, पण अर्धवट काम केलं त्यांनी. त्या दोघांना मारलं असताना तर आमची कायमची पिढा गेली असती. घ्या. याला एक अक्कल नाही. आणि तुम्ही काय बोलताय बाबा? माझ्या प्लॅनवर प्लीज पाणी फेरू नका, प्लीज. हे बघ श्रीकला, आमच्यामध्ये गप्प बसाव तुम्ही. आणि तू रे, शेवटचं सांगत्या, मी जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं. हं? फालतूपणा करायचा नाही. स्वतःची अक्कल जर जास्त वापरलीस ना तर निघ इथून. ही पोरगी मेली असती ना तर सूड पुरा झाला असता आमचा. तुमचा सूड पूर्ण होणार आहे. थोडे ना पेशन्स ठेवा प्लीज. श्रीकला, किती 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 पेशन्स धरायचंय? ते दोघं मोहितरावांच्या घराजवळ गेले होते. अगं त्यांना काही ना काही संशय आलाच असेल ना. ही इंद्रायणी लय डेंजर पोरगी आहे. आपला डाव उधळू शकते.
श्रीकला, कळतंय का तुला? आजचा दिवसच खराब आहे. ते डोक्याला लागलं आणि त्यात ते गाडी पण बंद पडली. हिंदू ऐक, घरात कोणाला सांगू नको हा. आणि आईला तर बिलकुल सांगू नको. काय रे आज दुक्षुष हा? आणि हे काय आता हिथं दारात उभं राहून बायको बरोबर तुला काय तो काय तो डान्स असतो तो करायचा आहे काय? आणि चांगलाच कळत गेलाय रे बायकोच्या. आईला काय सांगू नको म्हणत होता. चांगले पांग फेडलेच बर का आईचे. नाही नाही मोठे भैया, त्याला तसं नव्हतं म्हणायचं. असं का? आता तू सांग मला माझ्या पोराला काय म्हणायचंय ते. हा सांग. आई तू तिला तिला नको बोलू. आला बायकोची बाजू घेणारा. नाही कळलं मला. थोडक्यात काय तुम्हाला मला काही सांगायचंच नाही ना? असंच आहे ना? तसं काही नाहीये. मी इंदूला फक्त हेच बोलत होतो की आईला नको सांगू आपण बाहेर गेलो होतो म्हणून. दिवसभर बायकोच्या मागं पुढं करायचंय. दुसरं काही करायचं नाही. आईची बिलकुल चौकशी करायची नाही. आई ऐक ना, माझं डोकं दुखतंय. मी झोपतो जाऊ. जा झोप. हा झोप. तुझी आई काही तुझ्या झोपेच्या आड येणार नाही. झोप, चांगला झोप. मी पण येते अध्यक्षच. मी पण येते. हा कुठे गेलो होतो? एवढ्या रात्रीचे कुठे गेलो होतो सांग की. अध्यक्ष सारखा असं डोक्याला हात लावून काय होता? काय झाले? अगं सांग की. माझा पोरगा आहे तो 9 महिने 9 दिवस त्याला पोटात वाढवलंय. आता सांगते का नाही? पुन्हा असं उलट सुलट करायचा मोह टाळा. म्हणजे इतकी वर्ष आम्ही सोडाच्या आगेत जळतोय तर जळत राहा असंच ना? नाही, आता जळणार ते दिग्रसकर. त्यांच्या एका कुलदीपकाचा बँड तर मी वाचवलाच आहे. एक एक करून सगळ्यांना रस्त्यावर आणणार. ज्या दिवशी हे असं घडेल ना त्या दिवशी आम्ही प्रभात फेरी काढू. हो का? मग तोपर्यंत एकच करा, स्वतःच्या अकलेला जरा लगाम घाला. ए श्रीकला, स्वतःच्या बापाला शिकवायचा प्रयत्न करू नको. कळलं का? एवढेच जर तुम्ही शहाणे होतात तर इतकी वर्ष त्यांच्या चिरफळ्या का नाही उडवल्या? असं ना जातो आत्ता ह्या क्षणाला मी जातो आणि त्या दिग्रसकर घराच्या सगळ्या चिरफळ्या उडवून टाकतो. या पोपटराव लांडग्याला कोणाच्या मदतीची गरज नाहीये. जातो, याच क्षणाला जातो आणि मी त्यांचा विनाश करून टाकतो. मूर्खपणा करू नका. तर मी तुम्हाला अर्क पासेन आणि वेड करून ठार मारेन. श्रीकला, अगं काय बोलतेस तू हे? तेच जे तू ऐकलंस. माझा अर्क संपलाय. सांगितलं होतं ना मी तुला. कुठे नवीन बाटली दे. वारत ना? आज पैसे पैसे नाही केलंस तू? क्या बात है.
माझ्या प्लॅन मध्ये दोघांनी अजिबात अडथळा आणायचा नाही हा. शेवटचं सांगते मी. अगं सांग की. हो मोठ्या बाई, आम्ही मोहितरावच्या घरी गेलो होतो. काही क्लू मिळतोय का बघायला. मग काय मिळाला का क्लू? काय आणि काय ग? अध्यक्ष काय बोलत होता? आईला सांगू नको, आईला सांगू नको. काय आईला सांगू नकोस? आदू, आदू, डोळे उघड आदू, आदू. ए! अय तुला विचारते मी. काय अवघड प्रश्न विचारला का तुला? पळसाला पानं किती असं विचारलं का? अहो ते आम्ही दिवसभर बाहेर होतो ना, मग तुम्ही काळजी कराल म्हणून सांगू नको म्हणाला. असं वय. सासू आहे मी तुझी, मूर्खात काढायचं काम नाही. हा खरं बोल, काय झालंय? पण त्याआधी श्रीकला घरात आहे का बघा. आता तिचं काय मध्येच? मला संशय आहे की ती घरात नाहीये. घरात नाही? गोपाळ, सकाळपासून ना पोटात दुखतंय माझ्या. औषध देशील काय? एकदम असं डाचल्यासारखं होतंय. काय खाण्यात आलंय कुणास ठाऊक. देशील का औषध? श्रीकली कुठे गेली असेल नवीन कळ लावायला? हे पाण्याबरोबर घेऊ का? बरं ठीक आहे. हे पोटदुखीवरच औषध आहे ना? नक्की फरक पडेल ना? नाहीतर असं व्हायचं दुखतंय डोकं आणि औषध घोट्याला. जोका आवडला नाही का कळला नाही? लग्न झाल्यावर माणूस हसणं गिसणं विसरतो की काय कुणास ठाऊक. येऊ? येते. ऐका ती. नाही ना, इथं नाहीये ती, घरात नाहीये कुठंच. मग इतक्या रात्रीची कुठं गेली? कुठं खपली आहे कुणास ठाऊक. मला तर असं वाटतं कुठल्या तरी झाडाखाली बसली असेल आणि भाम भाम बिम बिम भुसवा करत बसली असेल. तसलीच ती नालायक. अगं मी इतके दाणे टाकले पण जाळ्यात येतच नाही. अहो, मोठ्या बाई लई पोचलेली आहे ही. मला तर वाटतं तिलाच कुठेतरी लांब पोचवायला पाहिजे, नाही तर ती आपल्याला पोचवेल. गोपाळला कुठनं दुर्बुद्धी सुचली आणि या पोरीशी लग्न करून ठेवलं?
बाई काय अवस्था झाली पोराची, आता पाहिलं ना मी. मोठ्या बाई शिल्कला हा आता चला लपू, आपण एकत्र दिसायला नको. चल लपू लपू लपू. हा श्रीकला, कुठं गेली होतीस एवढ्या रात्रीची? मोठ्या बाई, इतक्या उशिरापर्यंत तुम्ही जाग्या कशा? घरातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांना असं फराकत झोपून चालत नाही. झोप जाग सुद्धा लागते. जरा जरी खुट्ट वाजलं ना तरी डोळे उघडायला पाहिजे. काय सांगत होतीस ना इतक्या रात्री कुठे गेली होतीस ते? ते हा मी ना विठुरायाच्या मंदिरात गेले होते मोठ्या बाई. कसली कसली स्वप्न पडायला लागली तो मला. डोकं ना असं जड होऊन जातं, झोप लागत नाही. विठुरायाजवळ बसले आणि मन ना अगदी शांत होऊन गेलं बघा. बाई डोकं इतकं दुखत होतं का तुझं? का विठुरायाच्या मंदिरातली मी तुला दिसली नाही? तुम्ही होतात का तिथे? हा मी तिथंच होते आणि तू पण मला दिसली नाहीस. ती थंडी किती पडायला लागली ना मोठ्या बाई, बापरे. एवढ्या थंडीत आणि तुला घाम आलाय. मी काय म्हणते मोठ्या बाई? काय म्हणतेस तू? एवढ्या रात्री कुठे गेली होतीस ते सांगत होतीस ना? हो सांगते ना, मी देते उत्तर. माझं डोकं इतकं दुखतं ना मोठ्या बाई, काय सांगू. मी चहा टाकते, आपण चहा पीत गप्पा मारायच्या का? हा काय चहा प्यायची येळ आहे? अहो थंडी किती पडलीये. मस्त आलं टाकून चहा करते ना, छान वाटेल जरा. मला नको चहा ब्या. इकडे या. आपण शेतात जादू विषयी बोललो होतो ना, ते मी सांगते तुम्हाला. चहा पिता पिता निवांत गप्पा मारू, म्हणजे कसं सविस्तर बोलता येईल ना आपल्याला. सगळं सांगेन, चालेल का? लागली शेवटी गळाला. मी चहा टाकते. हा तू आहे पुढे, मी आले. मोठ्या बाई धोकेबाज बाई आहे ती. कशाला गेलात तिच्या बरोबर? ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बरं का इथं मी. हो मोठ्या बाई. मोठ्या बाई, आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. आणि मी अजून काय ठरवलंय माहितीये?
आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. ए बाई, मला ते हातच्या लाखी वगैरे नको हं? खरी जादू पाहिजे. हो, ते चांगलंच माहितीये मला. श्रीकले, आणखी लवकर. हो हो, झालं ना. हे काय गाळतच होते. आणते हं. घ्या. हा, आता मुद्द्याचं बोलायला सुरुवात कर. हो, घ्या ना. ए बाई, हवा पाणी चहा घ्याच्या गप्पा मारायला नाही आले बरं का इथं मी. आज मी तुम्हाला जादूबद्दल सांगणारच आहे. मला ते हातच्या लाखी वगैरे नको हं? खरी जादू पाहिजे. आज मी तुम्हाला एक छान असं प्रात्यक्षिक करून दाखवणार. घ्या ना. मोठ्या बाई, तुम्ही मला बाटलीत उतरवण्यासाठी काय काय प्रयत्न करत होतात हे मला चांगलंच माहिती आहे. काय की माझ्या आजूबाजूची माणसं नेहमीच हा प्रयत्न करत असतात. बिचारे. घ्या ना, चहा घ्या. थंड होईल ना, मज्जा जाईल मग त्यातली. घ्या. तुम्हाला माहितीये मोठ्या बाई, तुम्ही मला एकदम करेक्ट ओळखलं. मला जादू करता येते. कशी जादू येते माहितीये? समोरच्या माणसाचं ना मी पार माकड करते आणि माझ्या तालावर नाचते. तुमच्या गोपाळलाही मी असंच वश करून ठेवते. अगदी तसंच जसं आता तुमचं माकड बनवलं. मोठ्या बाई, स्वतःला फार डिटेक्टिव्ह समजायचीस ना तू? मसान थोत्रे. मी मोठ्या बाई, माझा माज केवढा. सगळा माज उतरवणार मी आता. चल उठ उठ, चल चल चल.
बंद केले. मोठ्या बाईंना काही होऊ देऊ नको रे बाबा. मला धमकावतेस? मला स्वतःच्या तालावर नाचवायला बघत होतीस तू? हं? चल पाय धर माझे. आता अगदी प्रेमाने म्हण, श्रीकला, मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन. म्हण. मी कायम तुझ्या आज्ञेत राहीन श्रीकला. उभी राहा. मोठ्या बाई, तुझा नंबर नव्हता ग आत्ता. पण तुझ्या अंगातले किडे बघ ना. हं? नुसती घाई घाई घाई. अगं अति घाई संकटात नाही, हे माहिती असूनही तू सुधारली का नाहीस ग? हं? ठीक आहे आता काय, भोग तुझ्या कर्माची फळ. आपल्या शेतावर जी विहीर आहे ना, तिथे जा आणि त्या विहिरीत उडी टाक. हं? थांब. जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. ह्या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही. हं? ह्या पृथ्वी तलावरचा शेवटचा चहा प्यायलीस ना तू? मग आता ह्या पृथ्वीवरून तुझी जायची वेळ आली आहे. जा. मोठ्या बाई काय झालं? काय झालं? मोठ्या बाई, ह? हो, बोलत का नाही आहात तुम्ही? मोठ्या बाई कुठे चाललात? गुड बाय मोठ्या बाई. मोठ्या बाई, आओ मोठ्या बाई, मोठ्या बाई, आओ तुम्ही मोठ्या बाई, आओ याला काय झालंय? मोठ्या बाई. इंदू, इंदू, इंदू. अधोक्षज दादा, काय झालं? काही हवं होतं का तुम्हाला? नाही काही नको. इंदू दिसत नाहीये. पाहिलंस का तिला कुठे? काही तर नाही, काही नाही दिसलं मला इकडे. म्हणजे दिसले असतं तर तसं सांगितलं असतं मी तुम्हाला. ते तर आहे. दादा, मला वाटतंय ना त्या परसदाराला गेल्या असतील. येतील ना थोड्या वेळात. असंही इंद्रायणी ताई तुम्हाला सोडून कुठे जाणार आहेत? हो ना.
माझी इंदू मला सोडून कुठेच जात नाही. हम्म. कसलायस रे अधोक्षज? हा? बायकोच्या प्रेमात इतका बुडालायस की आपली आई कुठे हा प्रश्नच पडला नाही तुला. जा झोप आज, कारण उद्या सकाळी तुला तुझ्या आईची चिता पेटवायची. आईचा छकुला आता कायमचा दुरावणार आहे. मोठे बाई, ओ मोठे बाई, ओ मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई थांबा, मोठे बाई थांबा, मोठे बाई आऊ थांबा. किती आवाज दिले तुम्हाला, ऐकत का नाही आहात तुम्ही? आणि इतक्या रात्रीचं विहिरीकडे काय करताय? हा? मला माहिती ना ती श्रीकला कसली आहे, कशाला गेला तिच्या सोबत तिकडं? जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. मोठे बाई अरे काय झालंय मोठ्या बाईंना? मोठ्या बाई, ओ मोठ्या बाई थांबा थांबा, मोठ्या बाई अशा का वागताय तुम्ही? हं? काय केलं त्या श्रीकलेने? हा, तिने तिची जादू तुमच्यावरच तर. आजचा या पृथ्वी तलावरचा शेवटचा चहा. मी जाणार. मला जो अडवेल त्याला घेऊन जाणार. ओ मोठ्या बाई, ओ अगं काय बोललो काही तर काही काम नाहीये तुमचं. तुम्ही चला बरं घराकडे, चला चला. जर कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तिकडे संपवून टाकायचं. ह्या श्रीकलाची आज्ञा मोडायची नाही.
विठुराया, अरे मोठ्या बाई अशा का वागताय तितकं विचित्र? मला वाचव, मला वाचव. मोठ्या बाई, आऊ, सोडा मला प्लीज. मोठ्या बाई, मला सोडा. तुम्हाला आडवी आली आडवं करणार आहे मी. आऊ, पण का करताय मोठ्या बाई असं तुम्ही? माझा पृथ्वीवरचा शेवटचा झालाय. आदेश आलाय. आता मी तुरी मारायची आहे मला. आऊ, मोठ्या बाई. जो कोणी आडवं येईल त्याला आडवं करायचंय. आडवी आली तुला आडवं करणार ना. चल चल माझ्या बरोबर. मोठ्या बाई काय करताय तुम्ही? जर नारायणीताईचा आदर्शाचा विचार करा. मी तुम्हाला काही करू देणार नाही असं. नाही तुला मारते आता. मार मला आडवी येतेस. विठुराया, तू पाठीशी असताना भक्तावर आलेलं प्रत्येक संकट हरत. तू असताना वाईटाचा कोणताच डाव पुरावू शकत नाही. विठुराया, पाठी राखा. हे काय एवढं शांत शांत काय आहे हे घर? नाही एव्हा ना आनंदीचा मुर्दा सापडून रडारड सुरू व्हायला पाहिजे होती ना. काय झालंय नेमकं? जाऊ दे श्रीकला, रेडी हो बरं. आता मला मोठ्या बाईच्या नावाने खोटे खोटे अश्रू काढायचेत. ओके, रेडी.
2 नंबरच्या सूनबाई, आज उठायला उशीर झाला ना? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. आय एम रिअली सॉरी. ॲक्च्युली मी रात्रभर पेंटिंग करत बसले होते ना, मग जागच नाही आली, असं झालं. पेंटिंग? हो. वा. मग झालं का पेंटिंग पूर्ण? नाही म्हणजे ना थोडंसं डिटेलिंग बाकी आहे, पण मी दाखवेन तुम्हाला. बर, पूर्ण झालं की नक्की दाखव. हं? नक्की. अरे हो, गॅसवरती चहा ठेवलाय, घेशील ना नक्की? थँक्यू. येते. या मसान धोत्र्याचं काय झालं? अजूनही विहिरीच्या तळाला चिकटलीये का? अगं ये बाई, ये ना लवकर वरती. ही थेरडी अजून जिवंत आहे, म्हणजे त्या अर्काचा काहीच प्रभाव पडला नाही. शकुंतले, घरच्या सुनांनी रात्री बेरात्री जागं राहायचं, उशिरा झोपायचं, सकाळी उशिरा उठायचं, आणि सासवांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी चहा तयार ठेवायचं. चहा घेणार का?